आणि यानंतर एक पुढची महत्त्वाची मोठी बातमी बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून संवाद साधलेला आहे। ड्रंक अँड ड्राइव्ह केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य कायदेशीर निर्णय घ्यावा, या अनुषंगाने अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, अजित पवार यांनी सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून निर्देश दिल्याचं समजतंय, काय माहिती? अजिंक्य, पाहतोय आपण पुण्यामधली ही घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री पुण्याचे आहेत आणि त्यांनी पोलीस आयुक्तांना फोनवरून संवाद साधलेला आहे आणि ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप न करता थेट जे आहे ते नियमानुसार कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिलेले पाहायला मिळतात। कारण आपण पाहतो ही घटना घडल्यानंतर विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील याकडनं मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। यामध्ये काही आमदारांचा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे। त्यामुळे अजित पवारांनी सांगितलं आहे की नियमानुसार कारवाई करण्यात यावी, कुठल्या प्रकारचा राजकीय हस्तक्षेप जो आहे तो यात होऊ देऊ नये अशा प्रकारचं जे आहे ते अजित पवारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता पोलीस यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। ठीक आहे राजू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अजित पवारांनी आता पुणे पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले आहेत आणि या अनुषंगाने आता पुणे पोलिसांची पुढची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।